सुरत वगैरे करून ज्या ज्या लोकांनी हिरावून घेतला हे मी सांगत नाही, हे स्वतः आमच्या शिंदे साहेबांनी सभागृहाच्या पटलावर सांगितले की मला शक्य झाले नसते जर महाशक्तीने मला मदत केली नसती तर देवेंद्रजी मला वेश बदलून भेटायला रात्री अपरात्री येत होते आणि त्यांच्या बोलण्याला पुष्टी देत आमची प्रिय भाऊजाई अमृता वहिनींनी सांगितलं की हो देवेंद्र असा होडीबिडी घालून यायचा, असा होडी असं गॉगल बिगल घालून फिरायचा तो. मी म्हणायची देवेंद्र रात्रीचं कुठे जातोय, रात्रीचा हा इकडे तिकडे जायचा, हे असं सांगितलं की. आता या सगळ्यांच्या मध्ये अत्यंत कूट कारस्थान करून ज्या उद्धव साहेबांचा राजपाट हिरावून घेतला आणि त्यांना एका अर्थाने राजकीय वनवासाला पाठवण्याचा प्रयत्न झाला, तर तो वनवास एकट्या उद्धव साहेबांनी का स्वीकारावा. जर उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राचं कोरोनासारख्या महामारीमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं असेल तर त्या वनवासामध्ये महाराष्ट्राची लेक बहीण म्हणून आम्ही सुद्धा सहभाग नोंदवला पाहिजे. आणि म्हणून 35 दिवसांचा संकल्प केला की दिवसभर आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊ. राहुल नार्वेकरांसारख्या 10 पक्ष फिरून आलेल्या माणसाने निष्ठेचं प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही हे लोकांना जाऊन सांगू. आणि जिथे अंधार पडेल तिथे आमची झोपडी टाकून राहू, आमचं अन्न आम्ही बनवून खाऊ. इथं माझ्यासोबत जी टीम आहे त्याच्यामध्ये एक तालुका प्रमुख आहेत बालासाहेब शेप नावाचे, जे अत्यंत प्रेमळपणाने आणि आईच्या मायेने आमच्यासाठी जेवण बनवून आम्हाला खाऊ घातलं. तेच एकटे नाही तर त्यांचा मुलगा ऋषिकेश शेप जो इथिकल हॅकर्स इंजिनियर आहे, त्याने 35 दिवस उद्धव साहेबांच्यासाठी सगळा अभ्यास सोडून आमच्यासोबत वेळ दिला. इथे जयशिवानी सारखा एक निष्णात वकील आहे ज्याने 35 दिवस वकिली आणि रोजीरोटी सोडून आमच्यासोबत वेळ दिला. इथे शंकर मेटकरी सारखा एक सोलापूर सांगोल्याहून आलेला आमचा निष्ठावंत भाऊ आहे, उद्धव साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही म्हणणारा. इथे आमच्यासोबत साताऱ्याहून आलेले महेश पाटील आहेत, ज्या महेश पाटलांनी सामनाचा पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंतचे सगळे अंक जपले आणि एवढे अंक ठेवायला जागा नाही म्हणून किरायाने एक वेगळा गाळा घेतला आणि गाळ्याचं भाडं देणं होत नाही म्हणून एक्स्ट्रा काम आणि एक्स्ट्रा कष्ट करायला सुरुवात केली. निष्ठावान माणसं काय असतात. इथे आमचे सेक्युरिटीची जबाबदारी आमची बघणारे की आम्ही उघड्यावर टेंटमध्ये झोपतोय म्हटल्यावर आमचे केजचे तालुका प्रमुख अशोक भाऊ जाधव, आमची तरणीबाण पोरं, आमचा किशोर घुले असेल किंवा आमचा तात्या रोडे असेल युवा सेनेचा पदाधिकारी, लातूरहून या यात्रेमध्ये सामील झालेले प्रकाश अंधारे, किंवा मला आठवतं की उदय सामंत हे उच्च शिक्षण मंत्री होते आणि मी एका कॅबिनेट मीटिंगसाठी गेले आणि मी माझ्या भावाला म्हटलं अरे चल फोटो काढायचा असला तर, म्हटलं हे मला काय घेणं आहे, मी उद्धव साहेबांसाठी आलोय, माझा काय संबंध आहे या सगळ्यांशी. उदय सामंत सोबत मंत्री असतानाही जो फोटो काढत नाही आणि इथे तुम्ही बघत असाल आमचा कुठलाही पदाधिकारी या मंचावर नाही, कारण ग्लॅमर पद याच्याशी देणं घेणं नाही, निष्ठेने काम करायचं डोक्यात आहे. तो आमचा विशाल गुट्टे, छोट्यातला छोटा आमचा पदाधिकारी, या सगळ्यांनी अत्यंत कष्टाने नेटाने ही यात्रा सफल केली. या यात्रेत माझ्या एकटीचा सहभाग नव्हता. दादा हो, ही यात्रा हा खरंच योगायोग आहे की आजची मोठी सभा यातली होती आणि 3 तारखेला आम्ही मातोश्रीवर जात आहोत दुपारी 12ला. मध्ये आम्ही उद्या धारावीची एक सभा करू, धारावी झोपडपट्टी धारक आणि त्यांच्यासोबतची. हा योगायोग आहे की महाप्रबोधन यात्रेची उद्घाटन सभा इथेच झाली होती. पुन्हा इथे मुक्त संवाद होत आहे, पत्रकार विचारत होते मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात वगैरे. मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. योगायोगाने शिंदे साहेब इथे राहतात इतकंच काय ते, कारण आम्ही अत्यंत निष्ठावान प्रामाणिक इमानदार लोक आहोत. असो, या सगळ्यांच्या मध्ये का बरं ही यात्रा काढायची होती, कशासाठी काढायची होती, तर स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर याबद्दल तर बोलायचंच होतं. महिलांचा एकूण जो काही अवमान होत आहे, महिलांकडे बघण्याचा जो अत्यंत हिणकस दृष्टिकोन वाढीस लागलेला आहे, लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्याच लोकप्रतिनिधींकडून कशा पद्धतीने महिलांचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, या सगळ्या गोष्टी
आणि महाराष्ट्राचं गाऱ्हाणं समजून घ्यावं, कारण देशाचे पंतप्रधान महिन्याला कधीतरी उगवतात आणि मन की बात करतात. 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स न घेणारे पंतप्रधान मन की बात करतात, पण जनतेची बात ऐकत नाहीत. म्हणून आम्हाला असं वाटलं की बहुत हो चुकी मन की बात, अब सुनेंगे जन की बात. आणि म्हणून जनतेचं म्हणणं ऐकण्यासाठी म्हणून ही यात्रा काढली होती की असंघटित शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, साहित्यिक असेल, पत्रकार असेल, वारकरी असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, मुली असतील, शेतकरी असेल, शेतकऱ्याची विधवा पत्नी असेल, सैनिक असेल, प्रत्येक अगदी म्हणजे आज आम्ही रिक्षा चालकांनाही भेटलो, अबोली ग्रुपच्या सगळ्या आमच्या बहिणींना. ह्या सगळ्या लोकांशी बोलूया आणि त्यांच्याकडून एक एक प्रश्न समजून घेऊया. अगदी रेल्वेत काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या पर्यंत, पानटपरीवाल्यांपर्यंत, ते अगदी जिथे भजे बिस्किटाचं छोटंसं दुकान असतं तिथपर्यंत जायचं आणि लोकांचा जनमानस जाणून घ्यायचा. राजे हो, मी आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे की शिवसेना तर शिवसेना, पण शिवसेनेशिवाय सुद्धा इतर जे लोक होते ज्यांचा कसलाही राजकारणाशी संबंध नाही, यांनी उदंड प्रतिसाद दिला, उदंड प्रेम केलं आणि प्रत्येक जण सांगत होता की उद्धव साहेबांवर झालेला अन्याय आम्हाला आवडलेला नाही, आम्ही फक्त आणि फक्त निवडणुकांची वाट बघत आहोत. या यात्रेतनं महागाई, बेरोजगारी यावर तर लोकांनी चर्चा केली, शेतमालाचा भाव यावरही लोक बोलले, कांदा निर्यात बंदी असेल, दूध विक्रेता असेल, कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, यांनीही अनेक चर्चा केल्या. पण सगळ्यात मोठी चर्चा आणि गंभीर आणि चिंताजनक काय परसेप्शन होतं, तर लोक म्हणतात की आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही, लोक म्हणतात आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही. आणि हे गंभीर आहे, हे चिंताजनक आहे की लोकांचा पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही असे लोक उघडपणे बोलायला लागले. मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की बुलढाण्याहून निघाल्यापासून मी प्रत्येक जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या वकील मंडळींना भेटते, आजही भेटले. काही ठिकाणी बार रूम मध्ये जाऊन भेटते, काही ठिकाणी त्यांच्या कॅन्टीन मध्ये जाऊन बसते, काही ठिकाणी बाहेर पटांगणात आणून त्या वकिलांशी चर्चा करते. आणि वकील सांगतात, ताई, जेव्हापासून देवेंद्र साहेब गृहमंत्री झालेत, महाराष्ट्राचा क्राईम रेट सगळ्यात जास्त वाढलाय. ते असंही सांगतात की महाराष्ट्राचा क्राईम रेट तर वाढलाच वाढला, पण विशेषत्वाने सगळ्यात जास्त क्राईम रेट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो कल्याण आणि ठाणेमध्ये आहे. हे फार वाईट आहे की हे आकडे सांगतात की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठे असेल तर तो ठाणे आणि कल्याणमध्ये आहे. वकील सांगतात ॲव्हरेज बेल ॲप्लिकेशन 3 ते 3.5 हजाराचं आहे. ॲव्हरेज बेल ॲप्लिकेशन 3 ते 3.5 हजाराचं, आणि त्यातही 3 ते 3.5 हजारांमध्ये 307, 323, 324 चे गुन्हे, आणि त्यातली त्यात गुन्हा ज्याच्यावर होतोय ते सगळे खोटे गुन्हे हे निष्ठावंत शिवसैनिकांवर टाकले जातात. किती भीती आहे या लोकांना. आम्ही याच्यावरच तर बोलायचा प्रयत्न करतोय, आम्ही हेच मांडायचा प्रयत्न करतोय. आम्ही काय सांगतोय की अरे बाबा, स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर होतोय. आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की अरे, जेव्हापासून तुमचं सरकार आलंय तेव्हापासून एक एक उद्योग गुजरात मध्ये जातोय. गुजरात काही पाकिस्तानात नाहीये, गुजरात अजिबात पाकिस्तानात नाहीये, गुजरात भारतातच आहे. परंतु गुजरातला गुजरातचं सरकार आहे ना. जर गुजरातला गुजरातचं सरकार असेल तर गुजरातसाठी आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुनीमगिरी का करताहेत? त्यांनी मुनीम होण्याचं काय कारण आहे? त्यांचे मुख्यमंत्री त्यांचं बघून घेतील, आपण आपलं बघूया. पण तसं होत नाहीये. अगदी आजची बातमी आहे, आज सेमीकंडक्टर उत्पादनाचे 3 प्रोजेक्ट आलेत. माध्यमांनी कृपया नोट करावं. सेमीकंडक्टर उत्पादनाचे गुजरात आसामसह 3 प्रोजेक्ट होणार आहेत. 1.26 लाख कोटीचा प्रोजेक्ट, जवळजवळ 1.25 लाख कोटीचा प्रोजेक्ट. यातले 2 प्रोजेक्ट गुजरात मध्ये होत आहेत. याचा अर्थ काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण. काय इतर राज्य नाहीयेत? म्हणजे आता हे असं झालं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाही,
ते फक्त ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री, फक्त ठाणे शहराचेच. आणि नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे पंतप्रधान नाही तर फक्त गुजरातचे पंतप्रधान. अशा पद्धतीने काम चाललंय. मला आश्चर्य वाटतं. जेव्हा कधी आपल्या पक्षाचा कार्यक्रम असतो मुख्यमंत्री नेमके ठाणे शहरात असतात. आजही आपला कार्यक्रम मुख्यमंत्री ठाणे शहरात. अरे काय एवढं, हाँ इतनी हलचल क्यों है भाई, इतनी घबराहट क्यों है, किस लिए है? मी तुम्हाला सांगते, मलंगडची यात्रा झाली 24 तारखेला. मलंगडची यात्रा झाली. काही पोरं निष्ठेचा प्रसाद वगैरे देत होती. काय म्हणली पोरं आमची पोरं एवढंच म्हणली, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. पोरं काय म्हणाली, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. ह्याच्यात काय ऑफेन्सिव्ह आहे, याच्यात ऑफेन्सिव्ह काय आहे आणि याच्यात गुन्हा दाखल होण्यासारखं काय आहे? पण या आमच्या सगळ्या पोलीस भावांना राग आला. म्हणजे पोलीस भावांना राग आला म्हणजे कुणाला तरी राग आला असं पोलीस भावांना सांगितलं गेलं. पोलीस भावांनी लगेचच त्यांना नोटिसा, लगेच उचला रे, दहशत पसरवायचा प्रयत्न. काय होतंय बरं? मी आता 2 वेळा म्हणलं काय दाखल करायचंय. आपण एकदा म्हणूया का सगळे मिळून? सगळे मिळून म्हणूया. हा, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. करा काय गुन्हा दाखल करायचा. भीत नाही कुणाच्या बापाला. बोला. दहशत मोडून काढली पाहिजे, दहशत मोडून काढली पाहिजे. ही दहशत मोडून काढणं गरजेचं आहे. कारण पोलीस यंत्रणांचा जो अत्यंत गलिच्छ पद्धतीने गैरवापर होतोय. खरं तर पोलिसांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे हो, पण आदराची भावना पोलीस स्वतः जर हरवून घेत असतील तर त्याला आमचा नाईलाज आहे. कारण एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार जेव्हा उठतो आणि सांगतो, ए काय करायचं ते करून घ्या रे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मला आश्चर्य वाटलं. माझी जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार नारायण भाऊंचा पत्ता कणकवली आहे. सागर बंगला कस काय? मला वाटलं पत्ता बदलला असेल. मी सागर बंगल्यावर विचारायला गेलो तर म्हटले अहो इकडे देवेंद्र भाऊच राहतात. काय वाटलं असेल नारायण भाऊच्या जीवाला, काय वाटलं असेल? असो, तरी पण आम्हाला काही म्हणायचं नाही. त्याच सत्ताधाऱ्याचा आमदार असणारा, आता हे आमचे छोटे भाचे आहेत सगळे, थोडी संस्कारांची कमतरता पडते. काय म्हणतात की अय पोलीस हो काय व्हिडिओ रेकॉर्ड करता. माझेही करतात ते रेकॉर्ड. हे दादा इकडे आता बिना मोबाईलचे थांबलेत पण रेकॉर्डच करतात व्हिडिओ. ह्यांना सगळ्यांना आदेश आहेत, विशेषतः माझ्या संदर्भाने. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी. सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, पण भाषण रेकॉर्ड करावे. काय गोड हसला तो ताई, लय गोड हसला. ताई मी पण प्रशासनात काम केलंय, अधिकारी म्हणून काम केलंय, कॉप्या करून पास नाही झाले आणि टेलिप्रॉम्प्टरवर भाषण देत नाही ताई, अजिबात नाही. आणि म्हणून वाचून तर अजिबातच नाही. हे फक्त पुराव्यासाठी कागद ठेवलेले असतात. काय पोलिसांचा गैरवापर केला गेला बघा. नितेश राणेने सांगितलं की आय पोलीस हो काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ते करा, माझं कुणी काही करू शकत नाही. काय कराल, फार फार तर व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना दाखवाल. किती मस्त बालपणा आहे हा. प्रशासकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना प्रभावित करणे, त्यांना भीती दाखवणे, धमकावणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे हा कलम 353 नुसार गुन्हा आहे. नितेश राणेचं हे वक्तव्य म्हणजे एका अर्थाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभावित करणे, घाबरवणे, धमकावणे आहे. का नितेश राणेवर गुन्हा दाखल झाला नाही? गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. मला पोलिसांकडून जास्त अपेक्षा आहेत की अरे तुमच्या वर्दीचा अपमान व्हायला लागला, धडधड तुमच्या वर्दीचा अपमान करायला लागले. आणि एकाही पोलिसाने सिंगल ट्विट करू नये, एकाही पोलिसाने अर्ज करू नये, एकाही पोलिसाने बोलू नये. याच्यावर एकही पोलीस बोलत नाही की अरे आमची गरिमा काय आहे, आमचा धाक कसा राहील. पोलीस तर पोलीस सोडा, त्या त्या खात्याचे
कर्मचाऱ्यांची काळजी घेणे हे त्या त्या खात्याच्या मंत्र्याचे पालक म्हणून काम असते. देवेंद्रजींनी तरी किमान स्वतः निर्देश द्यायला हवे होते की नितेश राणेच्या या वह्यात वक्तव्यामुळे त्याच्यावर 353 दाखल करून घ्या. पण नाही करू शकले. असं देवेंद्र भाऊ असं करू शकले नाही. त्याचा परिणाम काय झाला दादा हो? त्याचा परिणाम हा झाला की पोलिसांबद्दल आदर, आपुलकी, धाक, वचक राहिला नाही. आणि तो वचक न राहिल्यामुळे दिवसा ढवळ्या पूर्वी लोक किमान अंधारात निर्जन ठिकाणी तरी गुन्हे करायचे. दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालायला लागली माणसं. धाक नाही राहिला. काही धाक राहिला नाही. या सगळ्यांवर बोललं पाहिजे म्हणून ही मुक्त संवादाची यात्रा होती. या मुक्त संवादामध्ये आम्ही अनेक मुद्दे मांडत होतो की काय पद्धतीने हे गलिच्छ राजकारण केलं जात आहे. पोलिसांचा तर गैरवापर होतो. मध्ये आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते. ते आले, ते बोलले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली. मळमळ कुणाची? मगाशी तुम्ही काही मांजरं आडवी तिडवी येतात असं म्हणालात. मांजरांचं आडनाव म पासून सुरू होतं का? बहुतेक असं काहीतरी असावं. म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो, अरे बापरे काय भाषा होती पठ्ठ्याची. नरेश मस्के सारखा माणूस खरं तर विचारे दादा, बाकी काही असो, मला तुमचं सगळं पटतं, सगळं आवडतं, पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. तुमची चूक झालेली आहे, फार चूक झाली आहे तुमची. चालला होता नरेश मस्के काँग्रेसमध्ये, तर का त्याला गाडीत घालून परत आणला तुम्ही? चालला होता ना चांगला, आणि का चालला होता? याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता. गाडीत घातला तुम्ही, नेला त्याला क्षणभर विश्रांती हॉटेलवर, बसवला उद्धव साहेबांच्या समोर. तो आता गोडवे गातोय, आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे, आदरणीय सन्मान, आदरणीय सन्मान. अरे काय भाषा, काय त्याची भाषा, काय करतो? त्याच्यासारखी भाषा मी वापरू शकत नाही. भाजपच्या आक्रस्ताळ्या बायकांची भाषा मी वापरू शकत नाही. कारण मी वारंवार सांगते की माझ्यावर, माझ्या पक्षप्रमुखाचे, माझ्या आईबापाचे, माझ्या कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत. ती भाषा आम्ही वापरू शकत नाही. पण जी नरेश मस्केने भाषा वापरली ती पुरावा देणारी आहे कि जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता है. मस्केंच्या संस्काराचा तो भाग आहे. पण मस्के सारख्या माणसांना अजून सांगितलं पाहिजे. खरं तर मला अशा झिगूर मंगूर लोकांवर बोलायला आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आपला तो स्वभाव नाही. पण कधी कधी म्हातारी मेल्याचे दुःख नसते, काळ सोकावतो म्हणून बोललं पाहिजे. काय म्हणले ते? बाहेरून येता बोलता, बाहेरून येता बोलता. हो हो, मी ठाण्याची राहणारी नाही आणि आदित्य साहेबही तिकडून इकडे बोलायला आले आणि बाहेरून येता आणि बोलता. तर नरेश मस्के सारख्या माणसांना सांगितलं पाहिजे, मस्के 50-50 सरकारी पैशातनं, कट कमिशन मधनं, डेव्हलपर्स आणि इकडून तिकडून दाब दडप करून पैसा कमवून 5-50 गार्ड मध्ये फिरणं, याला फार, मी मर्दानगी शब्द नाही वापरणार कारण महिला शक्तीचा माझ्या मनात प्रचंड आदर आहे. याला अजिबात काही वीरश्री आणि याला शौर्य म्हणत नाहीत. आणि तुम्ही जे सांगताय, म्हणजे मस्के सारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं, तर मस्के अपने इलाके में कुत्ता भी शेर बनता है. मजा तो तब है कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है. आणि हो, नरेश मस्केचे खबरे आजूबाजूला असतील आणि मोबाईल चालू असेल तर चालू ठेवा, रे रेकॉर्ड करा. नसेल तर लिंक पाठवा, लाईव्हची लिंक पाठवा मस्केला आणि लिंक पाठवून सांगा, काय बाहेरून एकटी चाले बर का, 5-50 बॉडीगार्ड घेऊन आले नाही, एकटी चाले.
कारण माझा फंडा आहे, कळप लांडग्यांचे असतात, वाघीण एकटीच येते. आम्हाला शहाणपण सांगताय. हेला 10-5 वर्षाखाली कुठं राहत होता तुम्ही, आता कुठं हायसा, कशामुळं हायसा, काय चाललेलं आहे हे आम्हाला कळत नाही. हा, अरे पण काही जरी केलं तर गद्दार गद्दारच असतो. गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे. गद्दारासाठी दुसरा कुठलाही शब्द नाही. पोलीस हो, रेकॉर्ड करा, काय गुन्हा टाकायचा ते टाका. गद्दार गद्दारच असतो. गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे. गद्दारांसाठी दुसरा कुठलाच शब्द नाहीये. मस्केने गद्दारी केलेली आहे. पुढे बोला. नाद करायचं नाही, नाद करायचं नाही. काय बोलतात हे? अरे ही जी ताकद आहे ना नरेश मस्के, 850 किलोमीटरवरून येऊन इथं येऊन ललकारायची, ही ताकद फक्त आणि फक्त खुद्दार निष्ठावंतांमध्ये असते, ती गद्दारात नसते. आणि हो, हे सगळे हे आमचे TV 9चे भाऊ, ABP माझाचे हे सामवाले पुढारीवाले आमचे जे भाऊ आहेत, ते उद्या लगेच बूम घेऊन जातील. मस्के जे तुमच्याबद्दल अंधारे ते असं बोलल्या, काय म्हणणं आहे आपलं, आपली काय प्रतिक्रिया आहे. मग मस्के सांगतील, जाऊ द्या काय बोलायचं. तर त्यांना हे सांगा, नरेश मस्के तुम्हाला चॅलेंज केलंय म्हणावं की हिम्मत असेल तर कधी माझ्या इलाक्यात येऊन बघा, जशी मी इथं येते. उगाच काहीतरी. आणि हो, अजून एक बरं का, याच्या उपर जेव्हा ते बोलतील ना, हो जाऊ द्या, तर मी असं म्हणेल, मस्के चलो बख्श दिया, छोड दिया तुझे. मी आधीच सांगितलंय, जो कुणी मातोश्री ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल काहीही बोलेल त्याचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब केला जाईल. हिशोब हात करायचा नाही. काय शहाणपण सांगतात ही लोक, काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात. आणि यांना असं वाटतं की यांच्या या उन्मत्तपणाला लोक घाबरतील. अरे ठीक आहे ना, तुम्ही नगरसेवक कदाचित घेऊन जाल, नगरसेवकांना कुणी बनवलं, आम्ही बनवलं ना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही माणसं पेरणारी फॅक्टरी आहे. आम्ही माणसं घडवतो, आम्ही माणसं पेरतो. चोरून चोरून किती चोरणार आहात, पेरण्याची कला चोरणार नाहीत, आम्ही पेरत राहू, माणसं उगवत राहतील. शिवसेनेला मरण नाही. मी म्हटलं ना, ही की 35 दिवस स्वतःचा कामधंदा सोडून जी माणसं दिवस रात्र, परवा दिवशी माझ्या लेकराचा वाढदिवस होता, 6 वर्षाचं बाळ आहे माझं. परवा दिवशी त्या लेकराचा वाढदिवस होता आणि मी भिवंडी ग्रामीण मध्ये फिरत होते. लेकराचा केक नाही कापला. एकनाथ शिंदे साहेब, तुमच्यासारखा आम्ही मीडियामध्ये असे घेऊन फिरत नाही हो साहेब. ही टीका नाही एकनाथ भाऊ, ही टीका नाही. याला हेल्दी अर्थाने घ्या, याला अत्यंत निरोगी अर्थाने घ्या, ही टीका नाही. एकनाथ भाऊ, तुम्हाला दाखवता येतो, मीडियामध्ये सांगता येतो, इथे फिरलो, मॉलमध्ये गेलो, वडापाव खाल्लो, टपरीवर थांबलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. आम्ही गावखेड्यातनं आमच्या पोटचा, आमच्या काळजाचा गोळा, 6 वर्षाचं बाळ ज्याला नीटचं कळत नाही, ते बाळ केक कापल्या वाचून थांबतं. ते म्हणतं, मम्मा तू केक कापायला आली नाही. तर आम्ही सांगतो, बाबू आता आपली सत्ता आली ना, की आपण याच्या 10 पट ताकदीनं बर्थडे करू बेटा. काय करणार आहात? निष्ठावंत लोकांच्या त्यागाची तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि जोपर्यंत असे निष्ठावंत सोबत आहेत, तोपर्यंत शिवसेनेला मरण नाही. शिवसेना अबाधित आहे. आणि ज्या 12 लोकसभा मी फिरले, ज्या 32 विधानसभांमधून मी आले, मी प्रत्येक गावचा, प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक ठिकाणचा प्रश्न मुखोद्गत सांगू शकते आणि त्यासोबत खात्रीनं सांगू शकते. इमानदारीनं फेअर लढाई झाली तर होय, 2024ला पुन्हा एकदा तो आवाज ऐकायला मिळेल
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की इतकं चांगलं वातावरण, इतकी चांगली लोकांची भावना या पक्षाबद्दल आहे. याच्या उलट काय परिस्थिती आहे बरं आता सध्या? त्यांना असं वाटतंय की आपण गप्प बसू शकू. अर्थात ते माझ्यावर ईडी सीबीआय लावू शकत नाही, तो भाग वेगळा. आणि मलाही हे पक्क कळलंय की आज घडीला मोदींच्या दडपशाहीला, हुकुमशाहीला जर कुणी तोंड देऊ शकतो तर तो माझ्यासारखा सडाफटिंग मध्यमवर्गीयच तोंड देऊ शकतो. कारण आमच्याकडे बैमानीचं कुठलंही डबोलो गोळा केलेलं नाही. आम्ही आमच्या कष्टाची भाकर खातो. काल परवा आंदोलनकर्त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्याची भाषा झाली. उपमुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मनोज जरांगेची SIT चौकशी लावत आहोत. लावावी का? लावा, आपले काही म्हणणं नाही. मनोज जरांगेची जर तुम्हाला SIT चौकशी लावावीशी वाटत असेल तर ती लावा. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली, हे वाईट आहे असं तुम्हाला वाटतंय. आम्ही त्या शिवीगाळीचं समर्थन करत नाही. पण प्रश्न पुढे आहे, जर तुम्हाला शिवीगाळ केलेली जमत नाही आणि म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल जरांगेवर, तर मग उपमुख्यमंत्री महोदय आपण या गोष्टीचं उत्तर द्या की नितेश राणेने ज्या पद्धतीने आई बहिणीवरून शिव्या दिल्या त्याच्यावर कुठली चौकशी लावणार आणि कुठला गुन्हा दाखल करणार आहात? मोहित कंबोज सारखा एक उपरा तो महाराष्ट्राच्या जीवावर जगतो, वाढतो, तो इथं येऊन महाराष्ट्राच्या लेकी बहिणींना धमकावतो, त्याला कुठलं कलम लावणार आहात तुम्ही? SIT चौकशी लावायची आहे. फडणवीसांनी SIT चौकशी जरूर लावावी. पण SIT चौकशी लावताना एक SIT चौकशी भीमा कोरेगाव प्रकरणाची ही लावली पाहिजे की त्याचं काय झालं सांगा. SIT चौकशी लावायची आहे, बिनधास्त लावा. पण ती SIT चौकशी लावताना अनिक्षा जयसिंगानी प्रकरणाचं काय झालं आणि त्याची SIT कधी करणार आहात ते पण सांगा. अनिक्षा जयसिंगानी प्रकरण विसरून चालणार नाही राजे हो. कारण स्वतः माझ्या अतिप्रिय भाऊजाईने FIR केली होती. अमृता वहिनींनी स्वतः FIR केली आणि त्यावर सभागृहाच्या पटलावर नुरा कुस्ती कशी असते बघा. हा नुरा कुस्ती, नुरा कुस्तीमध्ये एका उपमुख्यमंत्र्याने प्रश्न विचारला, देवेंद्रजी अशी अशी FIR झाल्याची माहिती आहे, कृपया सभागृहाला अवगत करावे. लगेच दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी, खोटं बोलतीये का, असंच घडलं, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी लगेच काय काय झालं, कसं कसं झालं आणि माझ्या पत्नीला अनिक्षा जयसिंगानी ब्लॅकमेल करत होती आणि ती आमच्या घरात शिरली होती आणि आमच्या बायकोवर तिने स्पाईंग वगैरे केलं आणि तिचे काही व्हिडिओज वगैरे काढले. कोण सांगतंय? राज्याचे गृहमंत्री. यावर प्रश्न विचारणाऱ्याने पुन्हा कुठलाही क्रॉस क्वेश्चन केला नाही. किती मॅच फिक्सिंग असते बघा, किती मॅच फिक्सिंग असते की ज्या आताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मंत्री ज्यांनी याच्यावर एक चकार प्रश्न विचारला नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की माझ्या पत्नीवर स्पाईंग झालं, तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून तिने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे. देवेंद्र भाऊ, माझा पुन्हा प्रश्न आहे आपल्याला. आपण या राज्याचे गृहमंत्री आहात, आपल्याबद्दल, आपल्या कुवतीबद्दल मला अंदाज आहे आणि मी आपल्याला अतिशय सन्मानाच्या भाषेत प्रश्न विचारते. मी कुठलीही आक्रस्ताळी भाषा करत नाहीये. देवेंद्र भाऊ, या राज्याचे गृहमंत्री म्हणून जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्नीचेच संरक्षण करू शकत नसाल तर आमच्यासारख्या बहीण लेकींचे संरक्षण कसे कराल? का आली होती ती बाई, तिनं का स्पाईंग केलं आणि कसले व्हिडिओ तिच्याकडे होते याची SIT चौकशी लावणार का देवेंद्र भाऊ? ती SIT चौकशी एकदा लावा. उगाच मराठा OBC मध्ये भांडणं लावायची कामं करू नका. काय म्हणाले ते? SIT चौकशी हो लावा की, बिलकुल लावा. समृद्धी महामार्ग सदोष असताना, अपूर्ण असताना, समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना फक्त आणि फक्त श्रेयवादाचे राजकारण करण्यासाठी घाईघाईत त्या समृद्धी मार्गाचे तुम्ही उद्घाटन केले. त्या समृद्धी मार्गावर हजारो जीव गेले. जे हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण? त्याची SIT चौकशी कधी लावणार आहात तेही एकदा सांगा. ती लागली पाहिजे SIT चौकशी. कारण आम्हाला हे पक्क माहिती आहे
की कालपर्यंत भाजपाने ठरवून